नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा आता कापसाचा भाव दिवसांदिवस काय चाललेले आहे, बदलत चाललेले आहेत. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, मग कापसाचे भाव बदलत चालले असल्याने घाई गडबडीमध्ये कापसाची विक्री केलेली आहे. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस कवडी मोल माती मोलही गेलेला आहे, आपण ते पाहिलेलं आहे. आणि काही शेतकऱ्यांना भावसुद्धा मिळालेला आहे. काही शेतकऱ्यांनी 8,200च्या आसपास भाव उचललेला आहे. ठीक आहे, पण काही शेतकऱ्यांचा पहिल्यापासूनच काय झालेलं आहे, कापसाचं एकतर कमी उत्पादन आणि त्यानंतर मग कापसाचं उत्पादन कमी निघाल्याने यावर्षी खूप पाऊस पाणी असल्या कारणानं खूप अतिवृष्टीने काय झालेले होते, कापसाचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं होतं. आणि त्यामुळं मग काय झालेलं होतं, उत्पन्न कमी निघालं आणि पहिल्यापासून उत्पादनही कमी. आणि त्यानंतर त्यांना भावाच्या आशेने कापूस ठेवला होता आणि भावही परत काय झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि कापूस तर तसाच घरात ठेवलेला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक म्हणलं तर आता सध्याचे भाव जर आपण पाहिले तर काय झालेले आहेत, खूप कमी झालेले आहेत. कारण भावामध्ये खूप चेंजेस होत आहे सारखं, कारण हे जागतिक स्तरावर चालणारं खूप मोठं मार्केट असल्याने भावामध्ये सारखा चढ उतार बदल होत चालत असतो. आणि त्यामुळं मग आता आजचा भाव तुम्हाला जर पाहायचं ठरलं तर आता जवळपास कापसाचा भावाचा विचार केला तर 7,550च्या आसपास काय झालेला आहे, भाव आहे. आणि तो भाव सगळीकडं सारखा आहे. त्यामुळं मग ज्यांच्या खाजगी बाजारामध्ये हा भाव चालू आहे. आणि तुम्ही जर CCIचा विचार केला तर CCIमध्ये आता 77-78 भाव आणखीनही लागतो. कारण पहिल्यापासून CCIला कापूस त्याच भावामध्ये शेतकऱ्याचा जात होतं आणि आजही त्याच भावाने काय करत आहे, विक्री होत आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. मग खाजगी बाजारामध्ये विकण्यापेक्षा कापूस आपण काय करायचं आहे, CCIला काय करायचं आहे, विक्री करायचं आहे. मग CCIला कधी 77-78 भाव लागतो. तो CCIला विकल्यानंतर शासनाचं कधी काळी काही सांगता येत नाही. कधी बोनसही येऊ शकतो. त्यामुळं मग शासनाला जेवढ्या कापूस आपल्याला विकता येईल तेवढं काय करायचं आहे, आपल्या पद्धतीने शासनाला विकायचा आहे. म्हणजे CCIला काय करायचं आहे, कापूस आपण घालायचा आहे, विक्री करायचा आहे. कारण ते सोलाट बुक करायची किसान कपाशी ॲपवर. त्यानंतर मग रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर मग परत आपल्याला ज्या दिवशी आपल्याला न्यायचं आहे त्या दिवशी तारीख बुक करून मग परत काय करायचं आहे, आपला कापूस भरून पिकअपच्या सहाय्याने म्हणा, टेम्पोच्या सहाय्याने म्हणा घेऊन तिथपर्यंत जायचं आहे. ज्या भागामध्ये आपल्याला कापूस विक्री करायचा आहे तिथलं मार्केट काय करायचं आहे, सर्च करावं लागतं आणि मग तिथं आपला कापूस घेऊन जावं लागतं. हे CCIचं आहे. मग ज्यांना शेतकऱ्यांना हे किसान कपाशी ॲपवर काम करता येत नसेल, रजिस्ट्रेशन करता येत नसेल, अशांनी जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सोलाट वगैरे बुक करून दिली जाते. अप्रूव्हलही त्याचं घ्यावं लागतं. मार्केट कमिटीमध्ये जाऊन ते अप्रूव्हलही घेतलं जातं. हे सर्व कामे केली जातात आणि नंतर मग कापूस काय केला जातो, आपला विक्री केला जातो. ठीक आहे. जवळपास आता 7,500चा भाव आहे, 7,550. मग ज्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करायचा असेल ते काय करू शकतात, खाजगी बाजारामध्ये विकू शकतात. व्यापारी वर्ग काय करत आहे, या पद्धतीने घेत आहे. आणि CCIवाले थोडासा भाव कमी जास्त भेटतो. त्यामुळं मग जे शेतकऱ्यांचा कापूस राहिलेला आहे आणि ज्यांना विक्रीची घाई आहे अशांनी काय करायचं आहे, मग CCIला विक्री केला तरी काही अडचण नाही. तिथं खाजगी बाजारापेक्षा 200 ते 300 रुपयांनी काय झालेलं आहे, वाढून भाव लागत आहे. त्यामुळं मग तिथं विकला तरी काही अडचण नाही. कारण CCI काय करत आहे, शासन खरेदी आहे ना. मग कधी काळी काही परत काही फरकामधले पैसे वगैरे जरी आले तरी मग ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावावर कापूस घातला आहे ते डायरेक्ट त्यांच्या खात्यावर काय होत असतात, पडत असतात. ही एक चांगलं काय आहे, कापूस विक्री करण्याचं CCIची योजना चांगली आहे. मग ज्या शेतकऱ्यांना विकायचं असेल ते काय करू शकतात, CCIशी संपर्क करू शकतात. नाही तर मग स्वतः मग खाजगी बाजारामध्ये जो भाव आहे त्या भावाने काय करायचं आहे, विक्री करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आजचा जो भाव पाहता तो 7,550 एवढाच काय झालेला आहे आहे सध्या सगळीकडंच ते आहे. कधी 7,500नी चालतो तर कधी 7,050नी चालतो. ह्या हिशोबातच चालतो. जास्तीत जास्त 7,600च्या आतमध्येच तेवढ्या भावावरच काय झालेलं आहे, सध्याचं मार्केट चालू आहे कापसाचं. आणि त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याकडे कापूस असेल त्यांनी थोडंसं थांबून विक्री केली तरी काही अडचण नाही. काही घाई गडबड नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, थोडंसं थांबायचं आहे.
आणि थोड्याशा भावामध्ये थोडंसं चेंजेस बदल होणार आहेत, पण त्याला टाईम लागणार आहे. मग ज्यांना घाई गडबड असेल त्यांनी विक्री करायची आहे. आर्थिकतेची हे असेल कमतरता असेल तर, आणि जर नसेल तर थोडं थांबून काय करायचं आहे, कापसाची विक्री करायची आहे. कापूस विकायचा आहे. निश्चित तुम्हाला काय होणार आहे, भाव मिळणार आहे. लवकरच काय होणार आहे, भावामध्ये सुधारणा होणार आहे आणि फरक होऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस काय होणार आहेत, मार्चच्या आसपास येणार आहेत. जे शेतकरी कापूस ठेवतील त्यांच्या मालाला भाव लागेल, आणि ज्यांना घाई गडबड असते विकायची, पैशाची आर्थिकतेची कमतरता असते, अशा शेतकऱ्यांनी मग काय करायचं आहे, CCIला कापूस घातला तरी काही अडचण नाही. 5 ते 6 दिवसामध्ये, जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये काय केले जातात, शासनाला कापूस विकलेले पैसे परत शेतकऱ्याच्या खात्यावर काय केले जमा झाले जातात. त्यामुळं मग ज्यांना काही विकायचं असेल कापूस तर CCIला विकला तरी काही अडचण नाही. खाजगी बाजारामध्ये विकण्यापेक्षा CCIला कापूस काय करायचा आहे, ज्या शेतकऱ्यांना विकायचा आहे त्यांनी घालायचा आहे. धन्यवाद.